व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे, तर तुमचा एक लाईक तर आवश्यक. नमस्कार मित्रांनो, तर सध्या आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्यामध्ये आम्ही खूप एफर्ट्स घेतलेत की शेळीपालनबद्दल सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल आणि सर्व अँगलनी सर्व दिशेने तुम्हाला सगळं शेडबद्दल हे दाखवलं जाईल की आम्ही कोणकोणत्या शेळ्या ठेवलेल्या आहेत, एकूण किती शेळ्या आहेत, तसंच शेड आम्ही कसं बांधलं आहे आणि याच्यामध्ये कोणत्या टाईपचे बोकड वगैरे आहेत किंवा त्यांची विक्री कशी होते, त्यांचं वजन आणि त्यांची प्राईस काय राहते किंवा ते किती दिवसांनी मोठे होतात आणि ते कधी विकले जातात. तर ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे, तर तुमचा एक लाईक तर आवश्यक आहे आणि तुम्ही जेवढं हे व्हिडिओ शेअर, लाईक, सबस्क्राईब कराल तेवढं आम्हाला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळते. आणि याच्या व्हिडिओ व्यतिरिक्त आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या चॅनलवर आम्ही नेहमी लाईव्ह व्हिडिओ अपडेट देत असतो की शेडमध्ये कोणकोणते कामं होत आहेत. तसेच सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवतात की कोणत्या टाईपचं गवत, चारा, पाणी नियोजन कसं केलं जाते, त्याच्यानंतर शेळ्यांचे आरोग्य कसं घेतलं जाते, आरोग्य कसं सांभाळलं जाते आणि कमी खर्चात शासकीय डॉक्टरकडून यांचं व्यवस्था कशी केली जाते, तसेच वेगवेगळ्या अनुदानच्या स्कीमा कशा घेतल्या जातात आणि कोणत्या सीझनला कोणत्या वेळी शेळ्यांना काय काय करता येतं. तर तुम्ही तुमचे जेवढे क्वेश्चन्स विचाराल, प्रश्न विचाराल, कमेंट्स कराल तेवढं आम्ही त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करू. आणि जर तुमचं काही इच्छा असेल की व्हिडिओमध्ये आणखी काही चेंजेस करायचे आहेत किंवा काही सुधारणा असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आम्ही त्याच्यानुसारही व्हिडिओमध्ये चेंजेस करू आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे क्वेश्चन्स कवर करायचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्या कमेंटनुसार आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व डिटेल्स द्यायचा ट्राय करू. तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल सांगा. आणि हे ते तुम्ही बघू शकता की आम्ही बोकडाचं वजन वगैरे कसं करतो आणि त्याच्यानुसार काय काय मार्केटचे रेट्स वगैरे ठरवले जातात. तर तुम्ही हे व्हिडिओ चांगला घेऊ शकता, स्लो मोशनने आणि या वेने तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सर्व अँगलनी आम्ही शेड दाखवलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक पण करा, कारण एवढे मेहनत जर घेत असेल तर तेवढं व्हायला पण पाहिजेत. तर इथून पुढे एक नेक्स्ट व्हिडिओ येईल याच्याचमध्ये की त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तर सध्या इथे आम्ही आमचं शेत वगैरे पण दाखवतो की सध्या ह्याचा मार्च एप्रिल महिना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याला तोर आलेले आहेत, कैऱ्या वगैरे आलेले आहेत. तसेच शेतामध्ये डाळिंबीचे बाग वगैरे लावलेले आहे. सध्या 1च वर्ष झालं पण आम्ही पकडत आहोत, म्हणजे शेती आणि ते साईडला शेड होतं. तर शेळीपालनबरोबर डाळिंबाच्या शेतीचाही चांगलाच फायदा होतो. तर तुमच्याकडे तुम्ही जोडधंदा म्हणून काय करता, तर सध्या सुगीचे दिवस आहेत, वैरण वगैरे पण काढलेली आहे. तर असा आहे शेताचा व्ह्यू. डाळिंबला थोड्या दिवसात कळी वगैरे लागू शकते. साईडनं शेताच्याकडे नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत एकदम मस्त. आणि हे तुम्ही शेत वगैरे बघून घ्या. तसेच याच्यानंतर काही सेकंदातच मी तुम्हाला माहिती देत आहे. संध्याकाळचा वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि 9:30 वाजले. तर हे शेळ्या आता दिवसभर चरून हे झालेले आहेत, म्हणजे काही जण हे दावणमध्ये राहिलेलं खात आहेत तर काही जण रवंद करून झोपलेले आहेत. तर आम्ही बऱ्यापैकी संध्याकाळी पण इथली साफसफाई ठेवतो, तर काही कपडे रिकामे ठेवतो. ह्याच्यामध्ये जर प्रॉफिट जर म्हटलं तर खूप प्रॉफिट आहे. याच्यामध्ये तुमचा 10 ते 20% खर्च होईल. बाकीच्या प्रॉफिटमध्ये जर तुमचं व्यवस्थित शेत असेल, शेतामध्ये तुमची मका असेल, गिनीगोल असेल, मेथी घास असेल आणि मका पण होत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की शेळ्यांना रोज सकाळी मका टाकावी लागते, त्याच्यानंतर गहू थोडेसे, त्याच्यानंतर पेंड वगैरे पण, आणि नंतर 10 वाजता त्यांना परत मेथी घास, चारा वगैरे, मकवानाची कुट्टी वगैरे इथे टाकली जाते. त्याच्यानंतर 1-2 वाजता रोज शेतातलं गवत आणून त्यांना टाकलं जातं. त्याच्यानंतर 4-5 वाजता एकदा वैरण आणि संध्याकाळी एकदा थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये ह्यांना मंथली डोस असतात, औषधाचे डॉक्टरकडून औषधाचे हे ते टेस्ट वगैरे दिली जाते. तर ह्या सर्व मी खर्चाच्या गोष्टी सांगतो. किंवा कधी कधी काय होतं की आता तुम्हाला हे दाखवतो, आजच ही एक शेळी वेलेली आहे
तर तिला 2 पाठरे झाले, त्याच्यातलं एकच पाठरू जिवंत राहिलं आणि एक पाठरू हे झालं म्हणजे काय म्हणतात गाभारलेलं आहे. तर इथे पण तुम्हाला कधी कधी लॉस कन्सिडर करावं लागतात, पण हे क्वचितच एखादं उदाहरण होतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही 6 महिने शेळीला सांभाळलेलं असते, त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न हे राहिलेलं नसतं. तर नेक्स्ट पार्टमध्ये मी सगळा व्हिडिओ टाकतो. नमस्कार मित्रांनो, तर सध्या आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्यामध्ये आम्ही खूप एफर्ट्स घेतलेत की शेळीपालन होतं, पण बॅडली दुर्दैवाने माझा फोनच नीट बसला नाही, त्यामुळे काही व्यवस्थित व्हिडिओ शूट झाला नाही. त्यामुळे आम्ही शेळ्यांना कसं गवत टाकलं ह्याची म्हणजे हे तुम्हाला नीट बघता आलं नाही. परंतु हा जो काय आम्ही घास टाकला शेळ्यांना, ह्याला म्हणतात मेथी घास, आणि हा मेथी घास शेळ्या खूप आवडीने खात आहेत. आणि हा आम्ही रोज संध्याकाळी 4 वाजता टाकतो. तर हे पिल्लांसाठी पण हा सेपरेट मेथी घास आहे. तर तुमच्याकडे कोणत्या टाईपचे तुम्ही गवत वगैरे टाकता आणि काय यूज करता हे आम्हाला एकदा कमेंटमध्ये सांगा. तर हे जो मेथी घास आहे याची क्वालिटी खूप टॉप क्वालिटी लेवलची राहते, त्याच्यामुळे शेळ्या खूप आवडीने खातात मेथी घास. तर हे रोज संध्याकाळी 4 वाजता मेथी घास टाकू लागतं. आता ही जी बारकी करडा ह्यांना बोकडासाठी सेपरेट कप्पा केला आहे आणि तो इथे मेथी घास टाकला. कोंबड्यांना पण कधी कधी मेथी घास खायला आवडतो. तर हे कधी कधी बाहेर पिल्लं येतात आणि त्याच्यामुळे हे नीट खाऊन देत नाहीत शेळ्यांना. तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओची एक चॅट विंडो येते, तिथे विचारू शकता. तर बारकं पिल्लू कोणते तरी शेळीचं आहे. तिकडच्या शेळीचं आहे, त्याला टाकतो. तर हे पिल्लू सारखं ओरडत, त्याला मी आता आतमध्ये सोडतो म्हणजे ते शांत बसेल.
हे जे बाहेर आले ह्यांना हात लावायला पाहिजे, हे काय हातच जायना झाले. नमस्कार मित्रांनो, तर आज मी बोलणार आहे शेळीपालनासाठी नेमकं काय काय करावं लागतं आणि तुम्ही याच्यातून जास्तीत जास्त कसं नफा कमवाल, ते पण कमीत कमी काम करून आणि जास्तीत जास्त ॲटोमॅटिक सिस्टीम करून. तर सुरुवातीला जे काही तुम्ही शेळ्या घरच्या घरी पाळत आहात किंवा विदाऊट शेड किंवा जिथे काय तुम्ही ॲटोमॅटिक कुटी वगैरे मशीन वगैरे लावलेलं नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला याच्यातून दीर्घकालासाठी प्रॉफिट जर मिळवायचं असेल तर त्या गोष्टी कराव्याच लागतील. तर हे जर तुम्ही बघितलं हे शेड, तर हे खूप मोठं शेड आहे आणि याच्यासाठी किती खर्च आला मी तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी पण हे सांगतो की आम्हाला हे शेड आम्ही जवळपास 2019-18मध्ये बनवलं होतं आणि याच्यासाठी जवळपास आम्हाला 5 लाख रुपये खर्च आला होता. तर हे जे शेड बनवलं ते काय आम्ही टोटली सर्व याच्यामधलं जे काय मटेरियल ते सर्व काही न्यू नाही आहे. आम्ही बऱ्याच गोष्टींचा यूज केलेला आहे. बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही टाकाऊतून टिकाऊ साहित्य असे निर्माण करून हे शेडची जुळणा केलेली आहे. त्यामुळे आम्हाला हे खूप फायदेशीर पण ठरलेलं आहे आणि परवडलेलं पण आहे. तर बऱ्याच बांधवांचं असं मत आहे की प्रत्येकाला उत्सुकता असते की नेमकं याच्यातून यांना प्रॉफिट किती राहतं आहे आणि यांना हे परवडतं का, किंवा या शेळ्यांसाठी यांना किती शेत असेल, शेतामध्ये यांनी किती चारा केला असेल किंवा किती लोक यासाठी काम करतात. तर मी याची उत्तरं व्हिडिओच्या शेवटी नक्की द्यायचा प्रयत्न करेन आणि सर्व काही माहिती आहे ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत जाईल. कारण फक्त नफा तोटा ऐकूनच ह्या सर्व गोष्टी होत नसतात, तर याच्यामध्ये बरेचशा दुसऱ्या पण गोष्टी दडलेल्या असतात, लपलेल्या असतात. तर जर हे शेड आम्ही जर तुम्हाला अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की आम्ही शेड एकदम असं बांधलं नाही. तर याच्या अगोदर आमच्याकडे एक छोटंसं शेड होतं आणि त्याच्या अगोदर आम्ही एक छोट्या शेळ्या आणलेल्या, म्हणजे छोट्या नाही म्हणजे आम्ही 3 शेळ्या ठेवलेल्या आणि त्या 3 शेळ्यांपासून आम्ही अगोदर ट्राय केलं की 30-40 शेळ्यांची होईपर्यंत आम्ही त्या शेळ्यांना सर्व एका छोट्या शेडमध्ये ठेवलेलं. आणि जेव्हा आम्हाला तिथून कळालं की आम्ही हे हँडल करू शकतो आहे, 30 शेळ्या सांभाळणं म्हणजे काही अवघड नाही. म्हणजे 30 शेळ्या किंवा 150-200 शेळ्या सांभाळणं आम्हाला वाटलं की त्यावेळेस काही अवघड नाही. त्यावेळेस मग आम्ही हे तयारी केली की आम्हाला आता इथे मोठं शेड बांधावं लागणार आहे आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रॉफिटमध्ये घेऊन जातील. तसंच हे शेड बांधण्यामागे बऱ्याचशा गोष्टी होत्या. हे फक्त शेळ्यांसाठी शेड नाही, तर तुम्ही जर इथे जागा बघितली तर याच्यातून आम्हाला इथे चारा वगैरे स्टोअर करायचा होता किंवा बरेच कुटी मशीन वगैरे असेल किंवा ज्यावेळेस आम्ही मेथी घासाचं किंवा मकेपासून मुरघास वगैरे बनवला जातो, तर तो ठेवण्यासाठी पण आम्हाला बरीचशी जागा लागणार होती. कारण आम्हाला कळालं होतं की फक्त गवत किंवा नुसती वैरण टाकून शेळ्यांचं भागत नाही, तर त्यांना एक पौष्टिक आहार म्हणून मुरघाससुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्याचबरोबर शेळ्यांना फक्त नुसता हिरवा चारा देऊन चालत नाही, तर त्यासाठी त्यांना सुका चारा किंवा भुसकट, मग ते कशाचं पण असो, कडधान्याचं भुसकट असो, हरभऱ्याचं भुसकट असो, ते पण त्यांना रोज देणं गरजेचं आहे. तर इथे मी दाखवत आहे की ते रेडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी कसं कमी जास्त करून आम्ही इथे उस्मानाबाद केंद्र, कधी सोलापूर केंद्र, तर कधी पुणे केंद्र चालवत असतो. तर तुमच्या पण घरी जर तुम्ही गावाकडेला असाल, जर सोलापूर एरियातील असाल उस्मानाबादमधील,
तर तिथं तुम्ही नक्कीच हे रेडिओ घ्या आणि रेडिओ चालू करा. तिथे FM केंद्र मस्त चालतं आहे. तुम्हाला फक्त वरून एक वायर आणून लावायचे आहे रेडिओला आणि त्याच्यामध्ये शेळ्यांविषयी बरीचशी माहिती सांगली जाते. फक्त शेळ्यांविषयीच नाही तर शेतीविषयी माहिती सांगली जाते. रोज सकाळी 7 वाजता बातम्या लागतात. त्याच्यानंतर आरोग्याविषयी खूप सारे कार्यक्रम असतात. म्हणजे आम्ही एवढे हे असून आम्हाला रेडिओ ऐकायला आवडतो, तर तुम्हाला पण नक्कीच ऐकायला आवडेल रेडिओ, तर तुम्ही तो नक्की घरी आणा. तर मी सांगत होतो की शेड, एवढं मोठं शेड आम्हाला का लागलं आणि त्याचं पुढचं नियोजन काय होतं. तर हे जर चारा वगैरे बघितला तर असा तुम्हाला चारा ठेवायचा आहे. इथे फक्त तुम्ही मक्याचा चारा देऊन चालत नाही किंवा फक्त गिनेगोल देऊन नाही चालत. तर या चाऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यात खूप काही मिक्स आहे. जसं की शेवरी तुम्हाला माहीतच असेल. मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की शेवरीसाठी किती काय लागलं होतं आणि किती अर्धा एकर आमची जवळपास शेवरी आहे. तर त्याचे रोज 2 गाडे भरून शेवरी आणली जाते आणि शेळ्या त्या खूप ह्यानं खातात, पौष्टिकतेनं, आणि त्याचा शेळ्यांच्या चमकवर, वजनावर खूप त्याचा परिणाम पडतो. त्यामुळे कुटी करताना तुम्हाला असेच मिक्स करून कुटी करावी लागेल. तर आता हे साईडला आहे, हा मुरघास आहे जो की आम्ही शेतातच मका लावली होती आणि त्याच्यापासून तो तयार केला होता. तर तो आता जवळपास संपत आलेला आहे. त्यामुळे तो फक्त इथं एकच राहिलेला. नाहीतर हे आमचे जर बघितलं तर 10 ते 12 असे गोणे असतात मुरघासाचे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 1-2 एकरची मका बसते. पण ह्याचा जर रिझल्ट बघितला तर शेळ्यांच्या वजनावर याचा रिझल्ट खूप होतो आणि शेळ्या हे खूप खातात. म्हणजे याचे तर काही वाया जात नाही. तुम्हाला हे बनवण्यासाठी जर तुम्ही घरच्या घरी मुरघास बनवला तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरतं. नाही तर तुम्ही जर तोच बाहेरून जर आणा गेला तर तुम्हाला 36 रुपये किलोने परवडतं. तर या शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्हाला जेवढं जास्त घरच्या घरी गोष्टी करता येतील, जेवढं जास्तीत जास्त स्वतःच्या शेतातून काढता येऊन शेळ्यांना देता येईल तेवढं तुमचा इथं नफा आहे. नाहीतर जेवढं तुम्ही बाहेरून आणायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला तो खर्च वजा करावा लागेल, म्हणजे प्रॉफिटमधून नुकसान आहे. तर हे बघा, आमच्या शेतामध्ये जवळपास 1 एकर भुईमुग केला होता. तर त्याच्या आम्हाला शेंगा वगैरे पण झाल्या आणि आम्ही त्याचे हे जे वेल आहेत ते वाळवायला टाकले होते. तर ते वाळून झाल्यानंतर आम्ही ते आणून त्याचे गटोडे बांधून ठेवलेले. तर तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल किंवा निरीक्षण केलं असेल की ह्या शेळ्या भुईमुगाचा वेल किती आवडीने खातात, म्हणजे तुटून पडतात अक्षरशः. तर शेळ्यांना जे जे काय आवडतं ते नक्कीच त्यामधून त्यांचं वजन वाढतं. त्यामुळे त्यांना त्या व्यवस्थित द्यायला पाहिजे. आणि ही सुका चारा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमची ज्वारी वगैरे करून होते, जो काय राहिलेला कडबा आहे तो कडबा शेळ्यांना दिला पाहिजे. कारण हिरव्या चाऱ्यासोबतच हा सुका चारा देणं ही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे की शेळ्यांना एक बॅलन्स आहार मिळाला पाहिजे, तरच त्यातून त्यांची एकदम जडणघडण होते, एकदम वजन वाढतं आणि त्यांचे पिल्ले किंवा बोकडं तंदुरुस्त राहतात. मग व्यापाऱ्यांना त्यांना मार्केटमध्ये एकदम मागणी येते. तर मी मगाशी म्हणालो होतं की मका वगैरे तर ही पण आमच्या शेतातून मका केली जाते 1-2 एकर. तर त्या मक्यातलं आम्ही काही मका शेळ्यांसाठी ठेवतो, काही आम्ही विकली जाते. तर काही मका आहे त्याच्यापासून आम्ही मुरघास पण बनवतो. म्हणजे हे जेवढं काय आहे ते घरच्या घरी शेतातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे जे काय मक्याचे वाळी कणस आहेत त्याचा इंधन म्हणूनसाठी, चुलीसाठी किंवा दुसऱ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी खूप उपयोग होतो. आणि ही जी काय मका आहे आम्ही ती मका केल्यानंतर थोड्या दिवसासाठी वाळवतो. त्याच्यानंतर पिशव्यामध्ये भरून जे काय अगोदर आम्ही छोट्या शेळ्यांसाठी शेड केलं होतं तर त्या शेडमध्ये त्या मक्याचे थापे लावून टाकले जाते. तसेच आम्ही तिथे दुसऱ्या मालाचे काय वगैरे असेल तर ते पण नेऊन त्या शेडमध्ये ठेवतो. म्हणजे पहिल्या शेड पण आम्हाला उपयोगी आलेला आहे आणि मका पण घरच्या घरीच केल्यामुळे आम्हाला फायदा होतो. नाहीतर असं मार्केटला गेलं तर कधी 2200, कधी 2700-2800ला पण मका जाते. आणि ती मका जर तुम्ही विकत आणून जर शेळ्यांना देत असाल तर ते नक्कीच तुम्हाला परवडणार नाही. तर हे आता सध्या अशा मशीन आहेत जवळपास ऑटोमॅटिक. तुम्हाला हे म्हणजे आम्ही सर्व मका एका पिशव्यांमध्ये भरून ठेवलेली आणि त्याच्यानंतर एकदा मशीन सुरू झाली की ते बंद नाही होत. जोपर्यंत मका होत नाही तोपर्यंत बंद केली जात नाही. तर इथं जो कोणी वरती थांबतो त्याचं सर्वात जास्त हाल होतात मका करण्यासाठी. तर ही जी काय मका झाली ह्याच्यातली आम्ही निम्मी मका घरी ठेवतो, निम्मी मका विकतो. म्हणजे आमचा दोन्ही ह्यानं फायदा आहे. तसे जे काय मक्याचे वाळं, जे काय बुसकट वगैरे पडलेलं आहे ते सुद्धा शेळ्या वाया जाऊन देत नाहीत. शेळ्या ते सुद्धा बुसकट एकदम खातात. किंवा जी काय मका एकदम असे ह्याच्यामध्ये गेलेली आहे ती सुद्धा शेळ्यांना टाकली जाते. किंवा कोंबड्या आहेत त्या पण ती मका एकदम ह्याने खातात. तर इकडे साईडला डाव्या साईडला जर बघितलं तर तो पाला होता. तर तो पाला शेळ्या, म्हशी एकदम मजेने खातात आणि आम्हाला त्याच्यातून हे परवडतं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की मी व्हिडिओमधून असं सांगत आहे की आम्ही जेवढं काही घरच्या घरी बनवलं
त्याच्यातली आम्ही कुठलीही गोष्ट वाया जाऊन द्यायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळं जे काय आहे ते शेळ्यांसाठी किंवा मशीनसाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी यूज होत आहे शेतीमध्ये, आणि त्याच्यामधून बाहेरून जो काय आणायचा विकतचा खर्च आहे तो पूर्णपणे टळला जातो. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे शेतीमध्ये. नाहीतर बरेच जण मित्रांचं म्हणणं आहे की ते फक्त शेळ्यांसाठी शेड बांधतील आणि ते बाहेरून वैरण आणतील किंवा चारा आणतील किंवा बाहेरून गवत आणतील किंवा पेंड वगैरे, तर ते तुम्हाला अजिबात परवडणार नाही. तर हे आहे आमचा ढाणेवाघ बोकड, ह्याचा प्रजननासाठी म्हणून वापर केला जातो. तर हे जस्ट आम्ही एक विकलेलं आहे. आम्ही अगोदरच हे जवळपास 19-20 हजार रुपयाला आणलेलं, पण त्यावेळेस ते छोटं होतं. तर आता याची किंमत खूप आहे. ह्याचं वजन जर बघितलं तर जवळपास 85 किलो वजन आहे. आणि शेडचा हा एक व्ह्यू मी तुम्हाला सुरुवातीला दाखवायला पाहिजे होता, पण दाखवता आला नाही. तर हा आता व्ह्यू दाखवतो आहे. तर हे आहे असं शेड. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं ह्याच्याबद्दल कमेंट करा. आणि एकाची कमेंट आली की मी हा व्हिडिओ सारखा टाकत आहे. तर मी का टाकत आहे तर कारण मला यूट्यूबच्या अल्गोरिदमला तो लावायचा आहे. यूट्यूब काय करते की एक व्हिडिओ 5-6 येईपर्यंतच 100-200 व्ह्यू येईपर्यंत चालू ठेवते, नंतर बंद करते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेव्हाच. तर तुम्ही व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, तेव्हा मला याच्यातून जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळेल. तसेच तुमच्याकडे जर शेड असेल तर तुम्ही हे सांगा की तुम्हाला खर्च नफा किती झाला. हा मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलेलं की आम्हाला याच्यातून नफा फायदा किती होतो. तर मी बऱ्याचदा सांगितले आमच्या आठवड्याला 2 तरी बोकडे, शेळी किंवा पाठरे विकले जातात. जवळपास 8-9 हजाराचे. तर एक आठवड्याचं जर म्हटलं 18-15 हजार, 15-60-70, तर हे जवळपास कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये राहतात. पण त्याच्यावरच हा नफा राहिला जातो. आणि आम्ही जास्तीत जास्त पैसे काढून ह्याच्यातूनच परत आम्ही ते इन्व्हेस्टमेंट म्हणून करून त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतो. तर हा एक ओव्हरव्ह्यू शेडचा ही एक वेगळा अँगल देऊन हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. तर मी जे प्रॉफिट सांगितलं त्याच्यामध्ये आणखी दुसऱ्या गोष्टी आहेत की आता मी दुसरा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये सांगेल की याच्यामध्ये आमचा आणखी खर्च कुठे कुठे होतो आहे आणि किती काय खर्च करावा लागतो आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा बघत राहा आणि तुमचं जर काय प्रश्न असतील तर विचारा. आणि ॲड्रेस वगैरे पण या व्हिडिओबद्दल सांगितलेलं आहे की हे आहे सोलापूर कृषी मार्केट यार्डच्या जवळ, टेंभुर्णी मोंडिमच्या जवळ. तर तिथे आमचं शेड आहे. तर इथे बरेच व्यापारी येतात आणि शेळ्या किंवा बोकडे घेऊन जातात. तुम्हालाही तुमच्या जर काय ऑर्डर द्यायची असतील तर व्हिडिओमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज मी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला बरेच जणांच्या कमेंट येत आहेत. काही जण प्रश्न विचारत आहेत की शेडची साईज काय आहे किंवा किती शेळ्या आहेत किंवा किती खर्च आला आहे किंवा पत्ता वगैरे किंवा नेमकं शेळ्यांचं नियोजन वगैरे कसं केलं आहे. तर मित्रांनो, मी अगोदर बरेचसे व्हिडिओ टाकलेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता शेडच्या साईजबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी एक त्याचं व्यवस्थित डिटेल असणारा व्हिडिओ काढतो. तरी मग तुम्ही असा अंदाज घेऊ शकता की हे शेड कसं आहे. ॲक्च्युली मला पण ही एक्झॅक्ट आयडिया नाही आहे, कारण हे शेड बांधणारे म्हणजे त्यांचं जे काय गणित असेल किंवा किती खर्च वगैरे शेडसाठी कसं होतं त्याचं मी सांगतो. परंतु मी वरून तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही शेड किती खर्च 5 लाख खर्च आलता. आम्ही हे शेडसाठी जे काय मटेरियल वापरले ते काय एकदम पूर्ण नवीन नाही आहे. तर आम्ही टाकावातून टिकावही केलेलं आहे. ह्या जे काही पाईपा वगैरे आहेत तर त्या ओल्ड आहेत, बोरवेलच्या पाईपा, पण आम्ही व्यवस्थित चांगल्या बघून घेतलेले आहेत. आणि जर हे वरचे शेडचे पत्र बघितलं तर ते पूर्णपणे नवीन आहेत किंवा कडनी जे काही जाळी आहे, हिरवा कापड आहे, ते सुद्धा नवीन आहे. आणि प्रॉफिट तर काय प्रत्येकाला हवंच असते की नेमकं हे केलं तर ह्याच्यातून ह्याला खरंच फायदा होतो आहे का किंवा आपण करू का. तर नक्कीच मित्रांनो, ह्याच्यातून आम्हाला प्रॉफिट होते म्हणून तर आम्ही हे करत आहोत. पण आम्हाला आणखी ह्याच्यातून बरीचशी सुधारणा करायची आहे आणि आणखी जास्त मिळवायचं आहे. तरी शेडमध्ये जरा काही जागा शिल्लक राहत आहे. तर हा गवताचा गाडा वगैरे, तर रोज दुपारी आम्हाला एवढा गवताचा गाडा लागतो. तर इकडून हे असं बघू शकतो. तर मेहनत पण घ्यावी लागते. हे काय जेवढं दिसायला सोपं दिसते तेवढं तर हे अजिबात सोपं नाही आहे. हा पण ह्याच्यात फिक्स इन्कम पण आहे, म्हणजे तुम्हाला एवढं पण निगेटिव्ह करायचं नाही आणि एवढं पण हे पॉझिटिव्ह करायचं नाही. आणि जर पलीकडे जर बघितलं तर हे आहे वाळली वैरण. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मी हा व्हिडिओ जुलै मंथमध्ये बनवत आहे, म्हणजे मी हा व्हिडिओ परत पण कधी रिपीट वेळा टाकेन, कारण कधी यूट्यूब हे व्हिडिओ जास्त सबस्क्रायबरपर्यंत जाऊनच देत नाही किंवा लोकांपर्यंत.
आणि इकडच्या जर साईडला हे बघितला तर हा आहे सुका चारा, तर हे आहे हरभऱ्याचं किंवा तुरीचा भुसा. आणि पावसाळ्यामध्ये ह्या शेळ्या खूपच आवडीने खातात आणि हे असलं पाहिजे, कारण ऑल ओव्हर क्वालिटीचा चारा शेळ्यांना देणं खूप आवश्यक आहे. तुम्ही नुसतंच फक्त गवत किंवा नुसतंच एका प्रकारचा चारा देऊन शेळ्यांचा अजिबात भागत नाही आहे. तर शेळमध्ये तुम्हाला काही कोंबड्या वगैरे दिसतील तर हा त्या पण असणं गरजेचं आहे. तुम्हाला घरच्या घरी खायला अंडी पण होतील आणि कोंबड्या शेडमध्ये काही कीटक वगैरे काय ठेवणार नाही. तर आमचा हा पहिला कप आहे. इथे बोकड्या असतात, तर इथली बोकड्या आम्ही साधारणतः विकायला या मापातली बोकड्या राहतात. म्हणजे तुम्ही फिक्स पकडू नका की एवढे झाल्यावरच आम्ही विकतो. तर कधी कधी इकडे व्यापार येतात आणि घेऊन जातात. तर सध्या आमच्या इकडे जर बोकडाचे रेट वगैरे जर बघितलं तर आम्ही 350 रुपये किलो ते 400 रुपये किलोनी डायरेक्ट वजन करून बोकड देतो. हे पिल्लं वगैरे पाठरं असतील किंवा बोकडं. आणि इकडं आम्ही जरा वेगळ्या कलरच्या पण शेळ्या ठेवल्यात. काही काळ्या आहेत, उस्मानीबादी, शिरोही टाईपचं बोकड आहे. आणि तर याच्यातून ज्यावेळेस त्यांचे पिल्लं होतात तर काय काय पिल्लांना म्हणजे ते काय चांदणीसारखं येतं किंवा हे. सध्या तर आम्हाला तसं एकदा पण चान्स मिळाला नाही, की बरेच जण म्हणतात की चांदणीसारखं जर पिल्लं आलं तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये त्यांना घेतात आणि खूप डिमांड राहते. परंतु तसं तर काही झालेलं नाही आहे, बट ट्राय सुरू आहे. आणि सध्या आम्ही इथे एक तुम्हाला दोरी असल्यासारखं दिसेल, आता सध्या नाही तिथे. तर तिथे एक मिठाचा एक दगड असतो, तो एक शेळ्यांना नेहमी ठेवावा, कारण त्याच्यातून शेळ्यांना एक चांगल्या प्रकारचं कॅल्शियम आहे ते नक्की मिळतं. आणि हां, इकडचं हे आहे ते एकदम इथं छोटी पिल्लं असतात शेळ्यांची. तर सध्या शेळ्यांची येण मला वाटतं असेल, ते बसलेले असतील त्यामुळे इथून काय दिसेना. त्याच्यानंतर पलीकडचा हा जरा मोठ्या शेळ्या, काही गाभण झालेल्या शेळ्या किंवा काही लागून निघलेल्या किंवा काय काय शेळ्या खूप टक्कर खेळतात, तर त्या एका साईडला ठेवलेल्या असतात. आणि ही दुपारची वेळ असल्यामुळं बघा, शेळ्यांना जर कुठे वगैरे करून टाकले तर तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये शेळ्या काही ठेवत नाहीत, म्हणजे बऱ्यापैकी सर्व खाऊन घेतात आणि खातात. तर असं नियोजन असेल तर व्यवस्थित राहते. आणि हे जर शेड असं आहे की ह्याच्यामुळे पाऊस असू द्या, ऊन वारा असू द्या किंवा काय असू द्या, ह्याच्यामुळे शेळ्यांचं एक जे संरक्षण होतं ते एकदम व्यवस्थित होतं. त्यामुळं काही चिंता करायची गरज राहत नाही, पाऊस असू द्या किंवा काही. आणि जर हे नसेल तर एक धाकधूक राहते. आणि शेळ्या जर सारख्या पावसात भिजत असतील किंवा जास्त ऊन किंवा थंडी जर होत असेल तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल की तुमच्याकडे बऱ्याचशा शेळ्या आजारी पडत असतील किंवा डॉक्टर दवाखाना आहे ते. तर त्या गोष्टी ह्या इथं होत नाहीत, म्हणजे ते एक बचतच होते. आणि एक समाधान होतं की एक आपला मस्तपैकी बिझनेससारखं दिसत आहे, शेडसारखं दिसत आहे. आणि बरेचसे लोक तुला आणि विचारतात, येतात, बघून जातात. त्यामुळे मी यूट्यूबला हे टाकायचं सुरू केलेलं आहे. आणि तर चला मित्रांनो, हा 5 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. परतच्या दुसऱ्या व्हिडिओत मी हे करेन. आणि तुम्ही कमेंट करत चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सांगत चला, कारण हेच आम्हाला मोटिवेशन देते आणि ह्याच्यातूनच आम्हाला एक व्हिडिओ बनवायला पण मस्त वाटते. कारण आजकाल काय झालं आहे की बरेच जण यूट्यूबर हे असा बिझनेस करत यूट्यूबमधून पण पैसे अर्न करत आहेत. तर मी पण म्हटले की का आपण पण असा चान्स सोडावा. तुमच्याकडे पण जर असं काय व्यवसाय वगैरे करत असाल तर तुम्ही पण तुमचं हे टाकत जावं, व्हिडिओ वगैरे मार्गदर्शन करत जावं. बऱ्याच लोकांना ह्याच्यातून हेल्प होते, फायदा पण होतो. आणि लकीली जर तुमचा व्हिडिओ मॉनिटाईज झाला किंवा सर्वजणच खूप बघायला लागले तर त्याच्यातून तुमचं एक खूप मोठा इन्कम सोर्स पण ह्याच्यातून होऊ शकतो. असे बरेच जण आहेत की त्यांनी खूप ह्याच्यातून पैसे कमावू शकतो. तर तुमचा शुभचिंतक. तर चला, बाय बाय, थँक्यू. नमस्कार मंडळी. तर आज झालेली आहे पावसाला सुरुवात आणि आम्ही बघा शेळ्यांसाठी जमिनीचा पुरेपूर वापर करत आहोत. तर या ठिकाणी आम्हाला काय झालं होतं की इथे आम्ही ज्वारी वगैरे केलं होतं. तर याच ठिकाणी आता हे ज्वारीचे जे काही बी वगैरे पडले होते तर त्याचा एवढा हे मोठा कडबा आलेला आहे. तर ह्याचीच आम्हाला 1-2 गाड्या 100% वैरण होणार आहे. तर जिथे जिथे शेत आहे तिथे एकतर गवत येते, नाहीतर हे असं आम्ही शेतासाठी यूज करतो, म्हणजे शेळ्यांसाठी. आणि त्याचा आम्हाला फायदा होतो शेळ्यांसाठी, कारण शेळ्या ते वैरण खूप आवडीने खातात. तर इकडे एकदम पावसामुळे म्हशी वगैरे बसलेले आहेत. तर म्हशींना एवढा पावसाचा काय फरक पडत नाही, पण हा पाऊस 5-7 दिवस झालं तसंच थांबायला आहे. त्याच्यामुळं आम्हाला परत त्यांना शेडमध्ये न्यावं लागेल. आणि हे आहे आमच्या साईडला तळं वगैरे. हे एकदा का तळं भरलं ना तर आम्हाला 5-6 महिने पाण्याचं काही टेन्शन राहत नाही. हे
त्याच्यामुळे विहिरीला वगैरे खूप फायदा होतो. आणि इकडे जरी बघितलं तरी इथे आमच्या शेळ्यांचा खत वगैरे असतो. तर हाच खत आम्ही, हा खूप मोठा खड्डा आहे आणि हाच खत आम्ही शेतात वगैरे टाकत असतो. आणि इकडे हे काय राहिलेलं म्हणजे काय कुटीचा बुगा वगैरे जो काय शेळ्यांनी खाल्लेला नाही तो. तर इकडं हे असं तळं, ह्यावेळेस तळं आणखी भरलेलं नाही आहे, जरी जुलै महिना संपायच्या ह्याच्यावर आला. हे कधी कधी ऑगस्टमध्ये भरतं तळं, नाहीतर कधी कधी जर खूप मोठा पाऊस झाला तर जून जुलैमध्येच भरतं. तर हे एक समोरून जे आलेलं कुत्रं आहे, हे शेजारच्याचं कुत्रं आहे, पण हे आमच्या शेडमध्ये जेवढ्या काय कोंबड्या आहेत ना, एखादी जर कोंबडी बाहेर आली शेडमधून की ते खातं येईल लगेचच. त्यामुळे त्याचे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तर ह्या रोडने गाड्या वगैरे जात आहेत, तर त्याच्यासाठी हे चिखल वगैरे झाला आहे. तर आम्ही हा रोड मुरुमचा केला होता. साईडला हे जळण वगैरे दिसेल, पण सध्या आम्ही काय जळण वापरत नाही आहे, अगोदर यूज व्हायचा त्याचा. तर हे बघा, तळ्यामध्ये जर झूम केलं तर एक बदकाचं पिल्लू पण आहे. ते काय प्युअर बदक नाही, पण बदकासारखंच दिसतंय. तर शेडच्या मी तुम्हाला कापडाबद्दल पण सांगणार आहे. इकडे आम्ही कापड कसं लावलं आहे, हा जर बघितलं तर आमच्या शेडचा हा साईडनं व्ह्यू असा दिसतो. तर हे शेडचं जे काय पाणी वगैरे आहे ते पाणी शेडमधून बाहेर येण्यासाठी आम्ही केले. आणि हे जर बघितलं तर हे कंटिन्यू वाहत आहे बघा. तर सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच्यामुळेच हे असं आहे, सगळीकडे चिखल चिखल झाला आहे, पाणी वाहत आहे. आणि पावसाचा पाहिजे असं तर काय एवढा मोठा येणं झाला आहे. तर आम्ही आतुरतेने वाट बघतोय की पाऊस एकदाच यावा आणि खूप मोठा यावा. पण पाऊस धड मोठा पण येणार आणि छोटा पण येणार, त्याच्यामुळे धड शेतातली कामं पण करायला येणार, वैरण पण काढता येणार आणि ह्या अशा गोष्टी आहेत. तर आता मी तुम्हाला हे दाखवतो की हे जे तालीवरचं वगैरे गवत आहे ना, ह्याचंसुद्धा आम्ही शेळ्यांसाठी यूज करतो. तर इकडे आहे आमची डाळिंबाची बाग. ही छोटी बाग आम्ही धरलेली आहे आणि डाळिंबाचं माहीत आहे की खूप सक्सेसफुल राहतं डाळिंब. जर तुम्ही जर ह्याच्यासाठी व्यवस्थित औषध पाणी खर्च जर केला डाळिंबाला तर ह्याचा रिझल्ट नक्कीच चांगले राहतात. तर ह्याच्या आणखी ह्या डाळिंबांना टाईम आहे थोडासा, आणि हे याचं 1च वर्ष झालेलं आहे बागाला. तरी पण याच्यातून आम्हाला 7-8 टन माल निघेल. आणि इकडे सध्या मार्केटच्या रेट सुरू आहेत 90 रुपये 100 रुपये. आणि याच्यातून जर 1-2 लाख खर्च सोडला तर प्रॉफिटच आहे. आणि आम्ही इकडं तालिंडा वगैरे असे झाडं लावलेले आहेत, म्हणजे नारळाची झाडं. परत जर बघितलं तर हे आंब्याचं झाड आहे. आणि इकडे हे अशी जी झाडं आहेत ती कडपर्यंत झाडं आहेत. आणि ह्यांना आता थोड्या दिवसात नारळ वगैरे यायला सुरू होतील, आंब्याच्या झाडाला आंबे यायला सुरू होतील. आणि त्याच्यामुळं काय परत सीझन वाईजच हे राहील. आणि इथे एक तुम्हाला आंब्याचं झाड दाखवतो. तर हा आंबा आहे, हा वर्षातून ह्याला 2दा पिकं येतात, म्हणजे ह्याला आता परत तोवर चालू होईलच. आणि ह्याला लगेचच आता आंबे यायला सुरू होतात आणि एकदा आपले नेहमीप्रमाणे सीझनच्या वेळेस येतात ते. तर हे असं आहे. आणि आता पाऊस हे वगैरे झाल्यामुळे आम्हाला काय गवत वगैरे काढता येणं झालं आहे. तर वैरण वगैरे जो काय गिनीगोल काढायचं, शेवरी काढायचं, ते ज्यावेळेस पाऊस थांबेल, दैवार संपेल त्यावेळेसच आम्ही काढतो, नाहीतर एकदम सगळं ओलं होऊन जाते. तर तुमच्याकडे तुम्ही कसे वैरण वगैरे काढता वगैरे हे आम्हाला सांगा. ते जर बघितलं तर पाणी वाहते. तर चला मी दुसरा व्हिडिओ बनवतो. ह्या व्हिडिओला जवळपास 5 मिनिटं झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय माहिती हवी नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्यू, बाय बाय. आणि थोडंसं शेअर करावं म्हटलं की सध्या पावसाळ्यामध्ये शेळीपालन करताना काय काय हाल होत आहेत. तर मी अगोदर 1-2 व्हिडिओ स्ट्रीम केले होते, बट त्याच्यामध्ये व्यवस्थित रिस्पॉन्स आला नाही. तर हे दुपारी वाजलेत, आता दुपार नाही, संध्याकाळी झाली म्हणायचं 4:30 वाजले. तर पाऊस काय थांबला नाही इकडे. जवळपास 1 महिना झालं पावसाची संततधार कंटिन्यू सुरूच आहे. आणि अशा वेळेस जरा शेळ्यांसाठी, आणि ह्याच्यामध्ये काय होतं की शेळ्यांची जे काय पिल्लं वगैरे आहेत त्यांच्यासाठी ना आजारी पडतात ते अशा वातावरणामध्ये जास्त करून. तर त्यांना हिरव्या चाऱ्याबरोबरच सुका चारा देणं खूप फायदेशीर राहतं.
तर तोच आम्ही सुक्या चाऱ्याच्या इकडे एवढा मोठा लॉट करून ठेवलेला आहे. आणि हा सुका चारा प्रत्येक शेळीपालन जो काय करतं त्याच्याकडे हा सुका चारा असलाच पाहिजे. नाहीतर अशा ऐन मीन्स ऐन वेळेस असे तारांबळ उडाले, पाऊस वगैरे जर आला तर खूप अडचण येऊ शकते. आणि फक्त तुम्ही हिरवा चारा टाकून नाही चालत, तर सुका चारासुद्धा टाकावा लागेल. तर असा गव्हाणीमध्ये हे टाकावं लागेल सर्व काही. ओके. आणि इकडे जे आहेत त्या जवळपास सगळे जे शेळे आहेत त्या उस्मानाबाद आहेत, काही शिरोळे आहेत. तुम्हाला ह्याच्यातच एक बोकड दिसेल. सध्या तर याच्यामध्ये बोकड नाही आहे, ते दुसऱ्या कप्प्यात आहे. आणि बऱ्यापैकी शेळ्यांनी जे काय आम्ही त्यांना खायला टाकलं होतं ते खाऊन घेतले शेळ्यांनी. पण काही शेळ्या इथं रवंथ करत बसलेल्या आहेत. आणि पावसामुळे पण त्यांचे हे झाले, म्हणजे व्यथा व्हायले. तर सध्या पावसाने थांबायला पाहिजे, कारण इकडे एकतर पाऊस येणं झाला आहे, आला तर खूपच कमी होतो आहे, नाहीतर कंटिन्यू राहतोय की जेणेकरून हे सगळं कोकणासारखं वातावरण झालं. 1 महिना ऊन नाही आहे इकडं. डाऊन होते. आणि जे काय बोकडं पिल्लं पण आहेत त्यांची पण तब्येत डाऊन होते. आणि जे करडू किंवा पाठरू आम्ही 6 महिन्याला विकतोय त्याच्यासाठी आम्हाला 1-2 महिन्याचा कधी एक्स्ट्रा वेट करावा लागतो. कारण जर त्यांची व्यवस्थित तब्येतच नसेल तर शेळ्यांचे हे होते, म्हणजे त्यांना जास्त मार्केट व्यापार येतात किंवा जे कोणी बोकड वगैरे घेऊन जातं ते लगेचच भाव कमी करून घेतात. म्हणजे हा थोडक्यात नुकसानच आहे. तर शेळ्यांसाठी सुद्धा एकदम व्यवस्थित वातावरण असणं खूप गरजेचं आहे. आहे आमचा इकडचा हा विकण्यासाठीच ठेवलेला आहे. आणि ह्याच्यातले जवळपास जे काय करडं वगैरे आहेत ह्याच्यामध्ये बोकडं पण आहेत. आणि त्यांचं वजन 22-25 किलोच्या आसपास आहे. कारण साधारणतः तसंच वजन झाले की ते विकायला काढतं. मग ह्याच्यातले काय तर 3-4 महिन्याचेच असतात. पण असं जर पावसाचं वगैरे वातावरण राहिलं तर नक्कीच त्याचा तोटा आहे. कारण ह्याच्यामध्ये शेळ्यांना जास्त बाहेर फिरता पण येत नाही आणि दुसरं काय करतात. त्याचबरोबर आम्ही इकडे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत. थोडीशी जरा काय झाले पावसामुळे हे जे आम्ही वैरण केली होती गंज वगैरे त्याला एक कागदाला हे होल पडलं होतं, त्याच्यामुळे ते पावसात बुरशी वगैरे. तर मग आम्हाला ते गंज उकलून तो चारा इकडे आणून ठेवावा लागला. तर त्याच्यामुळे जरा शेडमध्ये तुम्हाला इकडं पॅक झाल्यासारखं दिसतंय. पण ठीक आहे, पाऊस कधी कधी उघडेल. कारण इकडे येणं झालं लोकांचा, कारण चिकन खाण्यावर किंवा बॉयलर चिकनचा विश्वास उडाला. आणि जे काय गावरान चिकन वगैरे असते आणि त्याची क्वालिटी जी असते ते ठिकाणी मिळत नाही. परत मित्रांनो, पावसाला सुरुवात झाली. तुम्हाला शेडचा पाहुण्याचा आवाज येतच असेल. परत एकदा पाऊस जोरात यायला लागला आहे. आणि हे काय बरोबर लक्षण दिसेना झालं. हे शेतामध्ये आम्ही जो काय चारा केला आहे किंवा इकडं जी काय शिवरे वगैरे केले त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. परंतु आम्हाला जर ते वैरण वगैरे तिथून आणायचं असेल तर आम्हाला त्रास होतोय त्याचा. बाकीचे पक्षीसुद्धा शेडमध्ये आले. तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय केलं की पावसाळ्यात शेळ्यांची एक व्यवस्था करावी व्यवस्थित म्हणून आम्ही वैरण नाही औषधं वगैरे आणून ठेवले. तर इथं शेळ्या बघा त्यांना स्वतःला ऊब लागाय म्हणून अशा बसल्या. तर हे शेड परत संध्याकाळी नीट क्लीन करावंच लागणार आहे, नाहीतर काहीतरी आजार व्हायला टाईम लागेल. तर ही औषधं वगैरे आहेत. सध्या इथं फक्त 1-2च बॉटल आहेत. आणि हे औषधं म्हणजेच हे आहे टॉनिक वगैरे त्या सिस्टम्स आहेत. किंवा बारके पिल्लं आहेत त्यांना एक डोस वगैरे द्यावा लागतो सारखा. तर ती औषधं तिथं आहेत. आणि बघा हे शेवरी लावण्याचा फायदा की आम्ही शेळ्यांना ही जी शेवरी लावली होती तर त्याचे फटे वगैरे आणून टाकतो. तर शेळ्या त्या शेवरीचा सगळा पाला वगैरे खातात आणि ते फटायला एक हे सुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे त्या लाकडाचं हे सुद्धा खायला लागले. तर एवढे फायदे आहेत त्याचे. म्हणजे शिवरे असू द्या किंवा मेथी घास असू द्या किंवा काही शेळ्या एकदम तुटून पडते त्याच्या. तर बारक्या करडांना हा जर टाकला किंवा
हरभऱ्याचा भुसा वगैरे आहे आणि आम्ही त्याचा एवढा मोठा ढिगारा केला तर शेळ्या नेहमी खातात ते आणि ह्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत. त्यामुळे तुमच्या एक शेडमध्ये ना ह्याचं एक हे असलं पाहिजे आणि खूप स्वस्त मिळते. म्हणजे हे जे असेल हे फक्त आमचं 5-6 हजार रुपयेमध्ये एवढं आलेलं आहे. करंटली बरेचसे शेतकरी हरभरा वगैरे केल्यानंतर एकतर ते टाकून देतात किंवा यूज करत नाही तो भुसा. पण हा जर तुम्ही शेळ्याने टाकला ना तर तुम्हाला ते त्याचे एक रिझल्ट एक वेगळेच मिळतील. त्याची एक चकाकी असते किंवा बाकीच्या गोष्टी. पावसाळ्यामध्ये तो कोरडा चारा नेहमीच लाभदायक आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे शंका वगैरे असतील किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तिथे मॅसेज पण करू शकता किंवा व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही लाईक पण मारू शकता. तर आता एवढ्या पिल्लामध्ये फक्त हेच करडू राहिले जे की आहे पांढऱ्या कलरचं. तुम्ही बघत हा तुम्हाला एक बोकड दाखवते की जे आम्ही बेण्यासाठी वापरतो आहे. आणि ते कुठं आहे ते मला वाटतं खालच्या कप्प्यात आहे दुसरीकडे. आता परत एकदा थोड्या वेळाने शेळ्यांसाठी वैरण टाकून करावं लागेल. हा ते बोकड आहे ते तिकडं आहे. तर चला मित्रांनो, परत मी एकदा व्हिडिओ बनवतो. मला वाटतं हॉरिझॉन्टल जर मी स्ट्रीमिंग केलं तर त्याच्यासाठी जास्त एवढे लाईक येत नाहीत किंवा जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जात नाही. तर मला परत नेक्स्ट टाईम व्हर्टिकल स्ट्रीमच केलं पाहिजे. तर ते जे बोकड आहे ते इथे बसले. सगळे आज रवंत करायला आहेत. पावसामुळे दुसरं काय त्यांना हालचाल पण करता येणार किंवा हे पण होईल. तर चला बाहेर पण कसं सुरू आहे हे पण दाखवतो तुम्हाला. परत शेडचा एक व्यवस्थित व्हिडिओ बनवेनच थोडासा नेटचा पण आता ही बाहेर जे कोंबडी गेले ना तिथे एक शेजारचं कुत्रं आहे. ते डायरेक्ट ह्याच्यावर कोंबडीला पकडून जातं. त्यामुळे शेडचं दार लावणं सदाकदा गरजेचं आहे. तर बाहेर बघाय पावसामुळे कसं झालं आहे चिखल. कंटिन्यू पाऊस सुरू आहे संततधार. तर हा पाऊस लवकरात लवकर बंद हो, नाही तर मी पण आज जातो, नाही तर कोंबडी घेणार नाही. तर ही एक एवढी वैरणीचा गाडा लागतो आहे मित्रांनो. तर चला 10 मिनटं झालेले आहे. मी परत हे करतो व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हे करा आणि सांगा. थँक्यू. बाय बाय. ही एक रेडी बाहेर राहिली, तिला एक तेवढं नीट आता नाही. बऱ्याच बांधवांना चारा पाणी आम्ही कसं करतो किंवा शेळ्यांसाठी कोणता चारा टाकतो ह्याची माहिती हवी. तर हे बघा, आम्ही असं गिनीगोल लावला आहे. इथे मकवान आहे. तर या मकवानाच्या ठिकाणी अगोदर इथे गिनीगोलच होता आणि सध्या एक रानाचे बदल असा आहे म्हणून आम्ही गिनीगोल लावला आहे. तर हा पलीकडचा पण गिनीगोलच आहे. ह्या आमच्या पलीकडच्या रानाकडे हे जे काय दिसतंय ते शेवरी आहे आणि इथे खाली एक डाळिंबाची बाग आहे आणि त्याच्यानंतर परत एक अर्धा एकर कडवळ आहे आणि इकडेच आमचं शेड वगैरे आहे. आणि इथूनच हे कधी पण जवळच्या जवळच तुम्हाला गवत वगैरे आणता यावं अशी तुमची योजना पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परत वैरण वगैरे आणायचा जास्त त्रास हो. आणि इकडे साईडला आमची डाळिंबाची बाग वगैरे आहे. तर सध्या या बागेमध्ये जे काय गवत आहे ते गवत पण आम्ही शेळ्यांसाठी आणतो. तर रोज गवताची गाडा, रोज एक गिनीगोलचा गाडा, रोज एक शेवरीचा गाडा, अशा प्रकारे तुमचा चारा असला पाहिजे. नंतर सकाळी एक वाळला भुसा, नंतर मका, गहू थोडेसे आणि हा जो आहे हा आमचा गाडा. ओके. तर तुम्हाला आणखी काय विचारायचं असेल विचारू शकता. हे असं शेत वगैरे दिसतंय, तिथे इंजिन वगैरे आहे जिथून आम्ही फवारायचं वगैरे हे काम करतो. हे पाण्याची टाकी, लाईट वगैरे गेली कधी तर ते असावी म्हणून.
तर तुमच्या कमेंट वगैरे विचारा आणि काय क्वेश्चन असतील तर सांगा. हे आतमध्ये शेड. पाऊस काय इकडं थांबायचं नाव घे ना, त्याच्यामुळं आम्हाला चांगला जरा त्रास व्हायला आहे सगळ्याच गोष्टींना. तर हे असं शेड आहे. शेडची पण जरा कापड फाटल्यामुळे जरा वेगळंच दिसतंय, पण ते नीट करायचं आहे. तर चला मंडळी, बाय बाय. त्याच्याबरोबरच आम्ही शेळीपालनासाठी जो काही चारा केला होता, शिवरी वगैरे, तसंच काही मका वगैरे लावली होती. तर आजकाल त्यालासुद्धा फवारावं लागतं आहे. म्हणजे पहिलं जर तुम्ही मका वगैरे केली तर तिथं काय फवारायची गरज नव्हती, जसं तसं धान्य येत होतं. परंतु आज काय धान्य आहे तसं येणार. तर शेडच्या साईडने आता सर्व शेळ्यांना वैरण वगैरे टाकले. तर हा जो गाडा आहे, हा गाडा आम्ही वैरणीसाठी यूज करतो. तर सकाळीच आमची वैरण वगैरे आणून झाले, त्यामुळे आता दुसरे फवारायचे कामं करायचे आहेत. तर ही पाण्याची टाकी, इकडे 1 महिना झाला कंटिन्यू पाऊसच होता, जास्त पण नव्हता पण कंटिन्यू होता, त्यामुळे कमी जास्तीला पाण्याची टाकी ठेवली आम्ही. आणि इकडे जर बघितलं तर खाली आमच्या तिकडे डाळिंबाची बाग फवाराय सुरू आहे आणि हाच चारा वगैरे इथं केलेला आहे. तर सध्या पावसामुळे इकडे एवढं गवत आलं तर तालीवरचं वगैरे आम्ही गवत कट केलेलं आहे आणि ते शेळ्याला टाकलं जातं. तर आता मी तिकडे STPकडे चाललो आहे, जिथे किर्लोस्कर इंजिनवर STP सुरू आहे. तुम्ही जर तिकडे बघितलं तर तुम्हाला बागामध्ये फवारायला दिसेल. तर तिथे सध्या फवारणी सुरू आहे. 1 महिना हे असल्यामुळे आम्हाला काय फवारता झालं नाही, जेवढं फवारलं तेवढं पावसाने धुवून जायचं. तर आता माझा आवाज येणार नाही. तर हे औषध फवारायला ढवळतं पावडर असल्यामुळं काय सगळे जात. तर एवढे औषध येत आहेत. तर हे त्याच्यातून का आम्ही ते चाऱ्यासाठी किंवा डाळिंबागासाठी, याच्या बागासाठी याच्यातून आम्ही हे टाकतो, खत तयार होते याच्यामध्ये. तर चला, माझं घरी काम पण सुरू आहे, त्यामुळे मला जास्त वेळ इथं थांबता येणार नाही. पण तुम्ही बघितलं की सध्या आता इंजिनवरती फवार सुरू आहे, पण सध्या पाऊस सुरू असल्यामुळे ही जी काय नळी वगैरे आहे ती शेतातून नळी ओढता वगैरे येत नाही. तर त्यासाठी 2-3 जंत्र माणसं लागतात त्या नळी ओढायला. तर आता डाळिंबाग फवारून झाली की थोडेसे परत शिवरी वगैरे आम्हाला फवारावी लागणार आहे. तसंच मक्याची पण व्यवस्थित वाढ व्हावी किंवा त्याला सध्या कीटक वगैरे खायला लागलेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला फवारणी करावी लागते. तर हे शेळीपालनसोबत, शेतीसोबत तसं खरं तर शेळीपालन सुरू आहे. आणि आम्ही शेडच्या साईडला हे असे झाडं वगैरे पण लावलेले आहेत. तर हा एक पेरूचं झाड विकत आणलेलं आम्ही, गुलाबी कलरचा पेरू आहे, पण ह्याचे पेरू एवढे गोड लागत आहेत की तुम्ही पण एखादं असं पेरूचं झाड आणून लावा. पण ह्याचा इश्यू काय आहे की सध्या इथं कंटिन्यू पाऊस सुरू असल्यामुळे त्याच्यामध्ये आळे पडले. तर हाच तो वैरणीचा गाडा. मी याच्यावर परत एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की याचा फायदा कसा होतो आहे. तर हा वैरणीचा गाडा, याच्यामुळे जेवढं काय तुमचं गिनीगोल असेल, कडवळ असेल, ज्वारी असेल, तर हे संपूर्ण हे गाड्यावर बसतं. त्यामुळे इथं काय जास्त वजन वगैरे लागत नाही. आणि याचा शेळ्यांच्या वैरणीसाठी किंवा तुम्हाला मक्याचे पोते वगैरे असतील किंवा दुसऱ्या गोष्टी जड ओझं असेल ते काय व्हायचं असेल तर ह्याचा आम्ही उपयोग करतो आहे. आणि ह्यालाच आम्ही 2 व्हीलर गाडी घेतली आणि ही 2 व्हीलर गाडी आम्ही या गाड्याला पुढे बांधत असतो. तर जेणेकरून हे राहतं आहे, म्हणजे स्वस्त पण पडतं आणि तो गाडा आम्हाला कुठं पण न्यायला येतं आहे. तर तुम्हाला इकडून एक शेडचे दाखवतो. शेडला कापड लावल्यामुळे एक हे जास्त काय दिसणार नाही, थोडासा कॅमेरावर करून हे दाखवतो.
तर सध्या असं शेड आहे, दुपारचे 11-12 वाजलेत, त्यामुळं सर्व शेड खाऊन वगैरे बसलेले आहेत. झूम केलं तर माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही. तर झालं, सकाळी फक्त 1-2 तास काम, संध्याकाळी 1-2 तास काम करायचं, झालं, बाकी टेन्शन नाही. आणि तिकडं मगाशी गेलो तिकडं इंजिन होतं, तर तिथून आम्ही बाग फवारायला सुरू आहे. त्याच्यानंतर शेळ्यांच्यासाठी पण ते फवारायचं आहे. तर चला मित्रांनो, स्ट्रीममध्ये जास्त काय वेळत नाही, मी परत हाच व्हिडिओ डिलीट करून अपलोड करेन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. थँक्यू, बाय बाय. हा, इकडे हे राहिलं आपलं विहीर वगैरे, तर इथेच आम्ही विहिरीचं पाण्याचा साठवा वगैरे केला आहे. बोरचं पाणी वगैरे इथे येतं, हे आंब्याचं झाड वगैरे. तर तुम्हाला परत हे व्हिडिओ दाखवेल आमच्या गाव, किंवा तिकडे जर बघितलं तर एक तळ आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा एक साठवा होतो आणि तो कंटिन्यू पाणी आम्हाला राहतं. कंटिन्यू नाही राहत, बट बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. तसेच आम्ही हा एक ट्रॅक्टर आणलेला आहे शेतीच्या कामासाठी, आणि ह्या ट्रॅक्टरचा एक आम्ही यूज करतो. तर ह्या ट्रॅक्टरमुळे शेतातली बरेचसे सगळी कामं होतात, बाग फवारणं किंवा दुसऱ्या शेतातून वैरण आणणं किंवा आणि इतर बऱ्याच काही गोष्टी. यावरही मी परत एक व्हिडिओ बनवतो. तर चला मित्रांनो, थँक्यू, बाय बाय. करून ठेवले. तर ह्यावेळेस सकाळीच हा सुका चारा वगैरे जो काय होता तो टाकून झालेला आहे. शेळ्यांनी सकाळीच तो 8 वाजता सगळा सुका चारा वगैरे खाल्लेला आहे. तर आता शेळ्या वाट बघत आहेत की हे कधी टाकायचे. नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे की आम्ही इकडे शेवरी चारा कसा केलेला आहे आणि त्याचसोबत हा जो गिनीगोल लावलेला आहे तो कसा आहे, आणि शेवरी चाऱ्यासाठी आम्ही किती क्षेत्र ठेवलेलं आहे, आणि जे काही शेवरीचे झाडं लावली होती अगोदरपासून, तर त्याची कोणत्या वेळेस म्हणजे तुम्ही छाटणी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी ड्रीप वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत. तसंच तुम्ही जर इकडे हे बघितलं तर इकडच्या साईडला आहे आमची डाळिंबाची बाग वगैरे. मी याच्याबद्दलचं पण पूर्णपणे एक व्हिडिओ बनवेन. तर सध्या हे डाळिंब 1 ते 1.5 महिन्यामध्ये काढायला येईल. तर ह्याचा अगोदर आमचा एक वरचा डाळिंबाचा लॉट गेला होता आणि त्याला आम्हाला चांगला भाव गावलेला, म्हणजे 120 रुपयांनी किलोनी आमचं ते डाळिंब गेलं होतं. तसेच आता हे डाळिंब पण त्याच्यापेक्षा जरा जास्त महाग जाईल, कारण सध्या थोडंसं पावसाने विसावा घेतला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पावसामुळे त्यांचा माल विकावा लागला. तर आता सध्या मार्केटला माल जे आहेत ते कमी येतील, त्यामुळे साहजिक मालाचे दर वगैरे वाढतील. तर याच्याबद्दल मी परत एक व्हिडिओ टाकतो. तर इकडं शेळ्यांविषयी आपण बोलूया. तर इकडच्या साईडला आमची डाळिंब बाग आणि इकडच्या साईडलाच आम्ही केलेला आहे शेळीपालनासाठी हा शेवरी चारा. तर साहजिकच ज्याच्याकडे प्रत्येकाकडे शेळ्या आहेत त्यांना माहीत असेल की या शेवरी चाऱ्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व किती आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही शेळ्यांना हा चारा टाकताय किंवा हे शेवरीचं वगैरे छाटून टाकताना, त्यावेळेस शेळ्या अक्षरशः यावर तुटून पडतात. आणि ते तुम्ही जरी याचं शेवरीचं जरी लाकूड टाकलं, बुडका जरी टाकलं, तर ते त्याची साल वगैरे खाऊन घेतात. म्हणजे एवढं शेळ्यांच्या आवडीचं आहे ते. आणि याच्यामुळे काय होतं की शेळ्यांचं वजन वगैरे असेल किंवा शेळ्यांच्या अंगावर चकाकी असेल, किंवा ह्या शेवरीच्या चाऱ्यामुळे जर आपण हा चारा दुसरा गिनीगोल, मका किंवा कुटे याच्यामध्ये जर मिक्स करून टाकलं तर शेळ्या एकदम आवडीने खातील. तर मी हे झूम करून दाखवतो. हे सध्या एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत शेवरी शेड. आता हे खूप उंच आहे. मी जर तिथे गेलो तर माझी हाईट फक्त ह्याची एवढीच असणार आहे. आणि ह्यावरच्या शेवऱ्याचा हे आहेत फांद्या. तर तुम्ही शेवऱ्या ह्या इथपर्यंतच वाढून द्यायच्यात आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला फांद्या फुटलेल्या दिसतील तर त्या अशा कट करून घ्यायच्या. म्हणजे ह्याच्यावर जसं शेवऱ्याची वाढ होईल तसं तुम्हाला कट करून घ्यायचं. आणि तुम्हाला साधारणतः एक वावभर म्हणजे 2 हात लांबतील एवढं प्रत्येक 2 ह्याच्यामध्ये गॅप ठेवायचं आहे. आणि हे असे झाड आहेत, हे वरपर्यंत आमचं जवळपास इथे 15 किंवा 12 गुंठ रान ह्याच्यासाठी गुंतलेलं आहे. तर हे खालचं आम्ही बऱ्याच वर्षे 1-2 वर्ष झालं ह्या शेवऱ्या यूज केले. त्याच्यामुळे खालचे जे बुडं वगैरे आहेत ते आता एवढे मोठे, मजबूत आणि स्ट्रॉंग झाले. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही छटाल त्यावेळेस नेक्स्ट टाईम शेवऱ्यांना अनेक फटे वगैरे फुटत आहेत. आणि त्याच्यामुळं दुसऱ्या वेळेस
जास्त चारा मिळतो आहे. तर आम्ही नियोजन कसं केलं की एका साईडने आमचा शिवरीचा चारा काढून येईपर्यंत दुसऱ्या साईडनं तो पूर्णपणे वाढलेला असतो. म्हणजे हे सायकल जे आहे ते थांबत नाही, हे कंटिन्यू राहते. त्यामुळे रोज एक गाडा भरून आम्हाला शिवरीचा चारा येतो आहे. आणि कधीकधी आम्हाला याच्यावर फवारणी वगैरे करावी लागते, तर ते करणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यावर मवा येतो किंवा दुसरे कीटक वगैरे, किंवा कधीकधी शिवऱ्यांची वाढ वगैरे होत नाही. तर आता जर हे बघितलं तर हे जरा फुंटल्या दिसेल, पण ह्याला पण एवढे फाटे वगैरे फुटलेत. तर एवढे पण फाटे काही कामाचे नाहीत. पण तुम्ही बघू शकता की किती, जर हे झाड व्यवस्थित असेल, स्ट्रॉंग असेल, तर एका याच्यापासून किती शिवऱ्याचे हे येऊ शकते. आणि हा आहे आमचा रस्ता वगैरे शिवरेचा जा आहे नेण्यासाठी. तर इथून तो जो आमचा गाडा आहे तो व्यवस्थित जातो. त्यामुळे फक्त कात्रीनं शिवऱ्या कट करायच्या आणि त्याच्यावरती टाकायच्या. तर ज्याच्याकडे कोणाकडे शेळ्या आहेत, किंवा म्हणजे ते बंदिस्त असू दे किंवा नसू दे किंवा दुसरं काय, तर त्यांनी हा चारा करणं गरजेचं आहे. आणि एवढे जरी एरियात तुम्ही हा चारा केला तरी हा खूपच फायदा देतो. तर आता इकडे बघा, आम्ही हे शिवऱ्या वगैरे कट केले. म्हणजे आता इथून आम्ही छाटणी सुरू केली, कारण इथं खूपच शिवऱ्याने वाढ घेतलेली. तर असं छाटणी केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. आणि प्रत्येक फटा असा लगेच फुटायला सुरू होता. तर आम्ही ह्याच्या खाली अगोदर ड्रीप वगैरे केली होती. सध्या पाऊस वगैरे आहे त्यामुळे ड्रीपचं गरज नाही, किंवा तरी तुम्हाला इथं दिसेल असं ड्रीप वगैरे नाही. त्याचसोबत आम्ही कधी कधी ड्रीपमधून थोडंसं मटेरियल वगैरे कधी कधी टाकावं, कारण ते जर टाकलं, आधी पण टाकू नये, तर यानं शिवऱ्यांची वगैरे वाढ एकदम झपाट्यानं आणि जोरात होते. तर तुम्हाला जर याच्याबद्दल काय विचार असेल तर विचारा, आणि तुमच्या काय डाऊट वगैरे असतील तर विचारा. व्हिडिओसाठी शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. चला मित्रांनो, तर संध्याकाळच्या वेळेस ही जी काही पिल्लं आहेत त्यांना हे शेळ्यांकडे सोडण्याचा टाईम झाला आहे. म्हणजे दिवसभर ते इकडच्या एका कप्प्यात असतात आणि संध्याकाळी सर्व शेळ्या त्यांच्याकडे येतात. आता त्यांना एका कप्प्यात सोडावं म्हणून हे सर्व ओरडत आहेत. तर इथले हे कप्प्याचं दार सर्व. तर आता बघा, हे सगळे कसे येत आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे पिल्लं आहेत. इकडे पिल्लू प्यायला. हे मला वाटतं दुसऱ्या कप्प्यातलं आहे, त्यामुळे ओरडायला. तर याला त्या कप्प्यात मिळतं. मामा, हे कुठल्या शेळीचं आहे हे? होय. तर आता बघा, आवाज शांत झाला. तर ह्याचे एक शेळी, शेळी मेली, त्यामुळे त्याला दुसऱ्या शेळीकडे न्यावं. तर मी गाडा घेऊन जात आहे आणि माझ्या मामा शूटिंग काढत आहे. वड गाडा लोक 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 वर्षातच गाडा वडतय. हुशार आहे बर का लोक, पळवतोयच गाडा नाही का. हा होय, लोक स्वतःच पोर लोक गाडा पळवतोय. पोर लोक गाडा लोक लांब पळवतोय. लोक 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 गाडा स्वतःच ओढतोय. लोक पोर हा
सतत गाडा ओढतोय लगा पवार. का हा दम लागला रे. हो तर मित्रांनो, गाडा उडवणार एवढा दम लागते. तर आज कुट्टी टाकायचे मित्र, कुट्टी घेऊन चाललोय आणि शेळ्यांना अशी कुट्टी घ्या मग. शेळ्या हे कुट्टी खाली तुटून पडतात. हे दाखवा शेळ्या कसं खायला. तर हे एक दुसरं भरलेलं कॅरेट, हे कॅरेट घेऊन आता आम्ही चाललोय. कुट्टी अशी टाकावी आणि प्रत्येक कप्याला आम्ही 2-2 कॅरेट भरून टाकतोय. तर इकडं जो कुट्टीचा ढिगारा केला एवढं आणि ही जी